हाय, हॅलो, नमस्कार. मी ऋतुजा तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल ऋतूज युनिवर्समध्ये. कसे आहात सगळे? मजेतच असाल अशी मी आशा करते. आणि आज आहे बैलपोळा सण, तर तुम्हाला सगळ्यात पहिले बैलपोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज आपण महाराष्ट्रातील अतिशय खास आणि शेतकरी बांधवांच्या जीवनात महत्त्वाचा असलेला सण म्हणजेच बैलपोळा पाहणार आहोत. तुम्हाला माहीतच आहे शेतकऱ्याचा बेस्ट फ्रेंड म्हणजे कोण? हो, बरोबर ओळखलात, आपले बैल. वर्षभर शेतात राबणारे, उन्हातानात नांगर ओढणारे हे बैल आजच्या दिवशी भारी सजून धजून मिरवणुकीला निघतात. खरंच सांगते, बैलांवर कपडे, गळ्यात घंटा, रंगीत माळा म्हणजे एकदम ग्रामीण रॅम्प वॉकच म्हणायचा. आणि हो, आपल्या गावात तर लोक झांज, ढोल, ताशे वाजवत इतका जोरात उत्साह करतात की गावाचं वातावरण एकदम मस्त भन्नाट होतं. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा सण फक्त मजेसाठी नाही, हा आहे कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण. आपल्यासाठी जे राबतात त्यांचा सन्मान करायचा ही खरी बैलपोळ्याची शिकवण आहे. तर असा हा आपला बैलपोळा रंग, ढोल, उत्साह आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मेहनतीच्या साथीदाराला दिलेला सन्मान. गावाकडे तर मजाच आहे या सणाची, पण मग जे शहरात राहतात त्यांचं काय? जे शहरात राहतात तसं ते लोक माझ्यासारखी अशी पूजा करतात घरच्या घरी. मी कशी पूजा केली ते मी सांगते की मी लाल एक मस्त वस्त्र अंथरलं आहे खाली, त्याच्यावरती मस्त फुलं टाकली होती आणि मग पहिले दिव्याची पूजा केली. मग नंतर गणपती, एक सुपारी घेतला गणपती म्हणून, मग सुपारीची म्हणजेच गणपतीची पूजा केली. मग बैल ठेवले आणि मग बैलांची पूजा केली. बैलांना हळदी, कुंकू, अक्षता, फुलं, बेलपान. असं म्हणतात की बैल हे शंकराचं स्वरूप आहे. बैलांना बेलपान पण वाहिले आणि मग नंतर पुरणाचा नैवेद्य दाखवला. आज पुरणपोळी बनवली होती आम्ही आणि मग बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला. मग आरती ओवाळली आणि मग दिवा अगरबत्ती असं ओवाळून घेतलं आणि अशी सिंपल अशी मी घरी पूजा केली. तुम्ही कशी करतात पूजा मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, पुरणपोळी बनवली का ते पण सांगा. आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि हो, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.